सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग मावची क्वीन बिंदास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे. तर आज आहे वीकली ऑफ आणि खूप दिवसांनी व्लॉग येतोय. तर एक रिझन होतं त्याच्या पाठीमागे की तब्येत खराब होती. 8 दिवस मी म्हणजे जॉबवरती पण जात होते, हाफ डे येत होते, मध्ये सुट्टी मारत होते. 8 दिवस नीट जॉबवरती पण नव्हते. तर आणि निगेटिव्ह शूट करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, मला आवडत नाही, तुम्हाला माहितीच आहे. सो मी काही शूट नव्हतं केलं, झोपून होते, आराम, हॉस्पिटल घर हे चालू होतं. तर त्यामुळे ब्लॉग काही आले नाही आपले, त्यामुळे सगळ्यांचे ब्लॉग आले नाही, त्यामुळे मी सर्वांची माफी मागते. तर आणि आता व्लॉग स्टार्ट केलाय. तर कुठेतरी चालली आहे मी. कुठे चालली आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला कनेक्ट राहावं लागेल. एक हिंट देऊन जाते जाता जाता की ते जे ठिकाण आहे ना, तिथे मी माझ्या लाईफमधला खूप टाइम स्पेंड केलाय. तर तुम्ही गेस करू शकता. जर गेस केला असेल तर मला कमेंट डाऊन नक्की करा. तर आता मी रेडी आहे जाण्यासाठी आणि कोण कोण आहे माझ्यासोबत, आहेत बरेच जण आहेत. तर ते पण तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेल. तर आमची मजा मस्ती पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्ट राहा आणि ब्लॉग कंटिन्यू पहा. स्टे ट्यून. इकडे अश्विन भाई मला घेण्यासाठी माझी वाट पाहत चहा पीत बसला होता आणि आम्ही सगळेजण इथेच म्हणजे भेटणार होतो आणि नंतर उसको लेके नाही आया हो बल्ले म्हणजे छान बडे लोग. ती पोरगी रिक्षाने आली आहे, तिला घेऊन येता नाही आलं तुम्हाला. मोठी माणसं फोन पण उचलायला होत नाही आमचे ना. कारगी सो जेवढे येणार होते तेवढे सगळे आल्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो. आणि मी जिकडे चालली आहे तिकडे खूप छान असं निसर्ग सौंदर्य आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी शेअर करावा. आणि ही उर्से खिंड जर कोणाला माहिती असेल तर उर्से खिंड पास करून आम्ही एक्सप्रेस वेनं टोलनाक्याच्या इकडनं ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तर थोड्याच वेळात तुम्हाला कळणार आहे की मी कुठे चालली आहे ते. बऱ्यापैकी लोकांना आयडिया आली असेल जे मला ओळखतात, पण तुमच्यासाठी नवीन असेल तर तुम्हालाही लवकरच कळेल की मी कुठे आली आहे. तर जो एक्सप्रेस हायवेला BPCL पेट्रोल पंप आहे तिथे आलेली मी. तिथे एक मॅकडॉनल्ड्स आहे तिथे. तर तिकडे का आली तर त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगते. लल्लीची रिॲक्शन कॅप्चर करू आपण. तिला माहित नाही आम्ही येणार आहे, सरप्राईज आहे. होई खायला बसली भिकारी. नहीं मेरे ब्लॉग आप पीछे गए, मैं खाने दो, ब्रेक पे हूँ मैं. सो वेळ आली आहे तुम्हाला दाखवण्याची की मी कुठे आली आहे. तर हे आहे एक मॅकडॉनल्ड स्टोअर जे की एक्सप्रेस हायवेला आहे तळेगावमध्ये, पण तळेगाव सिटीमधून बाहेरच्या साईडला. तर इथे मी आधी जॉबला होते मॅकडॉनल्ड्समध्ये. तर हे स्टोअर आता रिनोव्हेट झाले. ज्यावेळी मी जॉबला होते त्यावेळी असं नव्हतं. तर एक क्विक टूर त्याचं तुम्हाला देते. आणि खूप जुन्या आठवणी अशा माझ्या इथे आल्यानंतर ताज्या झाल्या. ह्या स्टोअरला मी हातानं सजवलेलं, खूप छान असं काम केलेलं, मज्जा मस्ती केलेली, खूप सारे फ्रेंड्स भेटलेले. आणि इथे लल्ली माझी मस्ती करत होती. कॅफेची व्हिडिओ घ्यायची नाही कारण की हे कॅफे आधी माझ्याकडे होतं. तर आता ती आहे तिथे. आणि नंतर म्हणजे स्टोअर पण रिनोव्हेट केले, खूप छान आहे. पण म्हणजे स्टोअर तेच होतं, फक्त थोडंसं नवीन पद्धतीने सजवलेलं. इथे बलून ट्री होती. ही बलून ट्री माझ्याशिवाय कोणी सजवत पण नव्हतं, आधी मीच सजवायची. आणि अशा पद्धतीने खूप छान असं स्टोअर आहे. त्यानंतर आम्ही खायला वगैरे घेतलं बऱ्यापैकी आणि छान अशी मजा मस्ती केली. सगळेजण असे सगळ्यांकडे अचानक ठरलं, म्हणजे रात्री आमचं बोलणं झालं आणि अचानक सगळ्यांचं असं ठरलं की भेटायचं. आणि आम्ही क्विक प्लॅन केला आणि ते सगळ्यांची खाण्याची धावपळ चालू होती. त्यानंतर इकडे दीपक व्लॉगिंग करत होता. जेव्हा माझं आधीचं ID होतं म्हणजे चॅनल, तिकडे तो खूप व्लॉगिंग करायचा माझ्या आयडीला. तर खूप दिवसांनी त्याने माझा कॅमेरा घेतलेला हातामध्ये आणि मस्ती चालली होती त्याची सगळ्यांची. पण बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होता आणि कॉपीराईट क्लेम येईल म्हणून मी ते म्हणजे तो आवाज जो होता आमच्या मज्जामस्तीचा तो स्किप केला आणि व्हॉइस ओव्हर देते आहे. आणि ते पल्लवीवरती त्यांनी खूप जास्त फोकस केलं कारण की आमच्या स्टोअरची ब्युटी क्वीन होती ती. आणि सगळ्यांचं भेटून झाल्यानंतर खूप छान वाटलं स्टोअरमध्ये. त्यानंतर मी पल्लवीच्या घरी गेलेली आणि तिकडनं एक खूप असा रेनबो पडलेला, तर मग त्याचा एक टेक घेतला आणि नंतर घरी गेली आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग स्टार्ट केला. प्रज्ञाच्या घरी सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि एक रीलला व्हायरल होत असलेलं हे मंदिर
मंदिर आहे. ॲक्च्युली आम्हाला इथे जायचं होतं, पण मी आणि चंदू सर त्या मंदिरात गेली आणि प्रज्ञाला ॲड्रेसच कळाला नाही. ती दुसऱ्या मंदिरात गेली. ॲक्च्युली तळेगावमध्ये 2 असे फेमस मंदिर आहे, तर ती वेगळ्या मंदिराकडे गेली, मी वेगळा. तिला कळलंच नाही मी कोणतं म्हणते ते. आणि तसं पण मी ज्या मंदिरात गेली ते बंद होतं, त्याची वेळ नव्हती त्यावेळी चालू. मग आम्ही ज्या मंदिरात प्रज्ञा गेलेली त्या मंदिरात मी पण गेले. तर हेही मंदिर खूप सुंदर असं होतं. मेन तळेगाव जे आहे भेगड्याआळी प्रॉपर म्हणजे जे गाव, तर तिथे हे मंदिर आहे बनेश्वर. म्हणजे तिथे स्मशानभूमी पण आहे आणि शंकराचं मंदिर पण आहे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं ते मंदिर होतं. तर त्याचा एक शूट तुमच्यासाठी घेऊन ठेवला आहे. जर वेळ भेटला तर नक्की तिकडे जा आणि आवडेल तुम्हाला. आणि पहिली गोष्ट, मी असं पहिलं शंकराचं मंदिर पाहिलं आहे. एवढं क्लीन आणि असं म्हणजे खूप प्रसन्न असं तिथे वाटत होतं. इथं छान असं औदुंबराचं झाड आहे, बघू शकता इथं तुम्ही. आणि सौंदर्य खूप छान आहे. मंदिर पण जुनं आहे खूप आणि रील वगैरे शूट केल्यात मी भरपूर. इथे एक कुंड आहे, इथे बघू शकता असा कुंड आहे एक. इथे भव्य अशी नंदी महाराजांची मूर्ती. इथे सगळे जणांच्या गप्पा चालू आहे. तुळशी वृंदावन. आणि इथे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूलाच एक बघितलं छोटेसे नंदी महाराज आहेत आणि परत एक पिंड. तर असं सुंदर असं मंदिर आहे. मंदिर पाहून झाल्यानंतर अचानक शिरगावचा प्लॅन ठरला, कारण की गुरुवार होता. पण आज इतके आडेवेडे येत होते प्रत्येक ठिकाणी जाताना की मंदिरात जाताना पण आम्ही चुकलो, ते मंदिर बंद होतं. शिरगावला गेलो तर तिकडे खूप जास्त पाऊस होता. आम्हाला मंदिरापर्यंत लवकर पोहोचताच नाही आलं, कारण की आम्ही छत्री वगैरे काय नव्हती नेली. सकाळी ऊन पडलेलं ना अचानक धो पाऊस चालू झाला. तर अशा पद्धतीने आज आडेवेडे होते. पण फायनली मंदिरात गेलो, छान असं दर्शन झालं. गर्दी नव्हती, जास्त वेळ बाबांना पाहता आलं. आणि आतमध्ये शूट करून देत नाही, त्यामुळे आतमधलं काही शूट नाही केलं. त्यानंतर अन्नछत्रामध्ये जेवण करण्यासाठी गेलो. तर तिथे पहिलं 35ला काहीतरी थाळी मिळायची. तर आता लॉकडाऊननंतर त्यांनी थोडेसे चार्जेस वाढवलेत, पण ठीक आहे. 50मध्ये तिथं पूर्ण असं जेवण मिळतं. आणि इतकं सुंदर पद्धतीने असा महाल जसा असतो ना तसं त्यांनी तिथे बांधलेलं आहे अन्नछत्र. आणि आतमध्ये क्लिनिंग वगैरे प्रसन्न, खूप असं म्हणजे छान पद्धतीने सगळी उभारणी आहे त्याची. तिथे गेलो आणि मजा मस्ती केली. छान असं जेवणाचा प्रसादाचा आस्वाद घेतला. सुंदर अशा पद्धतीने जेवण होतं, तुम्ही ते पाहू शकता. 50 रुपयांमध्ये काय येतं. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर फिरून वगैरे मग घरी आलो. अशा पद्धतीने आम्ही मस्त फिरून वगैरे आलोय. आणि इथे पाठीमागे व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर आहे. तर अशाच एका स्वीट नोटवरती आपण इथे थांबू आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय, टेक केअर आणि कीप स्माइल. प्लीज डू सबस्क्राईब. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा प्लीज, कोमलवले पाटील आणि # ओयलल्ले. सो बाय बाय, टेक केअर, कीप स्माइल.